तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गोड जर म्हणायचं ठरलं, सगळ्यात अगोदर खायचं जर काही आठवण आली गोडमध्ये, तर खिरीचं नाव जे आहे ते सर्वात अगोदर येतं. तर आज मी बनवणार आहे खीर. आणि खीर जी आहे ती प्रत्येक घरामध्ये कोणाला ना कोणाला तरी आवडतेच. त्याच्यामुळं मग आज मी बनवायला घेतली होती. इंद्रायणी तांदूळ इथे घेतले, थोडेसे घेतले होते, म्हणजे अर्धा कप घेतले होते, अंदाजे घेतलेले आहे मी. तर ते चांगले असे धुवून घेतले आणि भिजत घालायला ठेवले. जोपर्यंत माझा दुसरा स्वयंपाक होतोय म्हटलं तोपर्यंतही भिजत घालू. त्याच्यानंतर मग 1 लिटर दूध घेतले, जे भिजवलेले तांदूळ होते ते दळून घेतले, खोबऱ्याचं कूट घेतलं आहे, काजू बदाम, साखर, गावठी तूप घेतलं आहे आणि इलायचीची पावडर घेतलेली आहे. तर आता पातेल्यामध्ये सगळ्यात आधी ते तूप टाकायचे, पण त्या अगोदर गॅस पेटवायचं आहे, कारण मी गॅस बंदच ठेवलेला होता आणि तूप टाकलं वरून. त्यानंतर तूप टाकून घ्यायचे सर्व व्यवस्थित आणि गॅस पेटवून घेतला. जसं तूप वितळायला लागेल लगेचच काजू बदाम जे होते आपले ड्रायफ्रूट्स आहे तर ते टाकायचे आहे, जेणेकरून ते जास्त ना भाजणार नाही किंवा ना असे काळपट होणार नाही. त्यांना फक्त एक क्रंच आला पाहिजे असं इतकं तळायचे आहे आपल्याला, जास्त कलर बदलत नाही बसायचं. तर मग ते खायला ना असे व्यवस्थित लागते नाही. तरी आता इथे तूप चांगलं असं मेल्ट झालं होतं. तर मग मी लगेच ते जे माझ्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स होते तेवढे टाकून घेतले. आता तुमच्याकडे जास्त असेल तुम्ही तेही टाकू शकता, माझ्याकडे जेवढे होते मी तेवढे टाकलेले आहे. आता अगदी 5 मिनटंसुद्धा नाही परतले मी, फक्त काही 1-1.5 मिनटं टाकले, व्यवस्थित मिक्स केलं तुपामध्ये. थोडेसे त्यांना एक क्रंच आला आणि मी लगेच ते काढून घेतले, कारण की मला जास्त भाजायचे नव्हते तुपामध्ये ते. त्याच्यामुळं पटकन काढून घेतले, नाही तर नंतर ते जळायला पण सुरुवात होऊन जाते, मग सगळ्या खिरीची जी चव आहे ती बिघडून जाते. त्याच्यामुळे मग पटकन काढून घेतले. त्याच्यानंतर आता इथे तुपामध्ये बरेचसे जण दूध टाकतात. दुधाला उकळ आली का मग जे तांदूळ असतात आपले दळलेले किंवा भिजवलेले भाजलेले तर ते टाकतात. तर मी नाही तसं करत, मी तुपामध्ये डायरेक्ट आपण जे दळलेले तांदूळ आहे तर तेच टाकते आणि ते छान असे परतवून घेते त्याच्यात 1-1.5 मिनटं. त्याच्यानंतर मग दूध टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. याची ना मिक्स करायला खूप काळजी घ्यावी लागते, नाही तर मला लगेच गठोळ्या तयार होऊन जातात त्याच्या. सारखं मिक्स करत राहायचं आणि ना मिक्स झाल्यानंतर तूप आणि तांदूळ जे एकजीव झाले त्यानंतर याच्यामध्ये हळूहळू दूध टाकायचं आहे किंवा पाणी टाकायचं आहे. आता मी इथे दूध टाकत होते त्याच्यामुळं मग मी इथे दूध टाकणार आहे. छान अशी त्याची सगळी गठोळी जी आहे ती फोडून घ्यायची आणि त्याच्यानंतर दूध ॲड करायचे. आता तुम्हाला किती टाकायचं आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. तर मी इथे 1 लिटर दूध घेतलं होतं, पण एवढं 1 लिटर नव्हतं टाकलं, कारण मला 3-4 लोकांसाठीच बनवायची होती. तर अंदाजपंचे असं दूध घेतलं आणि ते थोडं टाकून छान असं नंतर मिक्स करून घेतलं सगळं व्यवस्थित. आणि थोडंसं पाणी टाकायचं असेल तर टाका, मी इथे थोडंसं पाणी टाकलं होतं. नंतर आहे ना मग ते खूप घट्ट खीर होऊन जाते आणि एवढी घट्ट नको होती मला, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं. छान अशी मिक्स करून घ्यायची, कारण याच्यामध्ये ना आता गठोळी झालेली आहे तर ती फुटली पाहिजे, नाही तर मग ती नंतर खिरीत तशीच राहून जाईल. त्याच्यामुळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, हलवत राहायचं आहे सारखं. त्याच्यानंतर आपण जे इलायचीची पावडर केली होती ना तर ती ॲड करून घ्यायची याच्यामध्ये. आता जायफळ पण टाकू शकतात, पण मला नाही आवडत ते, त्याच्यामुळं मग मी नव्हतं टाकलं. आता प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते, त्याच्यामुळं नाही त्यात थोडंसं जायफळ जरी टाकलं तरी खूप छान लागते खीर. ड्रायफ्रूट्स टाकून घेतले, त्यानंतर जी इलायची पावडर केली होती तेही टाकून घेतली आणि छान असे मिक्स करून घ्यायचं. आता छान असं आहे ना हलवत राहायचं आहे. त्याच्यानंतर खोबऱ्याचा जो कूट केलेला आहे किस, तर तोही टाकून घ्यायचा आहे सगळा आणि मिक्स करून घ्यायचं. आता बऱ्याच जणांना खोबरं जे आहे ते खिरीमध्ये कमी पण आवडतं, पण आम्हाला नाही, मला थोडंसं जास्त खोबरं आवडतं खिरीमध्ये. त्याच्यामुळं मी 1 वाटी इतकं घेतलं होतं, 1-1.5 वाटीचं इतकं प्रमाणात घेतलं होतं. त्याच्यानंतर छान अशी मिक्स म्हणजे हलवतच राहायची आणि जेव्हा तिला उकळी येईल तेव्हा साखर टाकून छान अशी परत थोड्या वेळ उकळवून द्यायची आहे. खीर छान अशी शिजली की खरंच चवीला खूप छान लागते. याच्यामध्ये थोडं केसर पण टाकू शकता, माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी काही टाकलेलं नाही. तर आता तुम्हाला माझी रेसिपी जी आहे आजची तर ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. नवीन जर असेल कोणी चॅनलवर तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा. तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.